नाशिक आयटी कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात होते। मोबाईल तपासातून ही माहिती आता उघडकीला आली आहे। नोकरी सोडल्यानंतर सुद्धा निदा आरोपींच्या संपर्कात होती। दानिश शेखच्या मोबाईलमध्ये संशयास्पद व्हिडिओ सुद्धा सापडले। एसआयटी कडून डिजिटल पुराव्यांचं विश्लेषण सध्या केलं जात आहे। निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी एकीकडे अर्ज आहे आणि त्या संदर्भातली सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे। सागर, आयटी नाशिकमधल्या आयटी बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये जे लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण होतं त्या संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली, ती म्हणजे निदा खान ही त्या आरोपींच्या संपर्कात होती। नोकरी सोडल्यानंतर सुद्धा ती त्या आरोपींच्या संपर्कात होती। काय नेमकं या तपासातून समोर आलंय? दानिशचा जो मोबाईल आहे त्यातून ही माहिती समोर आल्याचं कळतंय। नक्कीच ही निदा खान गेल्या काही दिवसांपासून फरार आहे। हिला देखील शोधण्यासाठी एसआयटीने काही पथकं तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर तिने अटकपूर्व जामीन देखील न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे। याची सुनावणी 27 तारखेला पार पडणार आहे। मात्र या प्रकरणामध्ये 4 संशयितांना पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं होतं। यामध्ये जो दानिश शेख आहे, जो मुख्य आरोपी म्हणून याची ओळख आहे, हा दानिश शेख या निदा खानच्या संपर्कात होता। निदा खान देखील या दानिशच्या संपर्कात होती। हिने जरी जॉब सोडलेला असला तरीही ह्या सगळ्या प्रकरणाच्या नंतर देखील या आधी देखील या 2022 पासून ते 2026 मध्ये झालेल्या प्रकरणानंतर देखील ही या सगळ्यामध्ये संपर्कात होत्याची माहिती जी आहे ती समोर येते। कारण आपण बघितलं की कालच 2 दिवसापूर्वीच या दानिश शेखला न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं। यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि या तपासानंतर दानिश शेखला त्याचा मोबाईल खोलण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासाठी याला सायबर कडे नेलेलं होतं। त्यानंतर हा सगळा जो तपास करण्यासाठी जे काही त्यांनी मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड केलेले होते ते फेस रिकरेंडर होतं। फेस दाखवल्याशिवाय ते पासवर्ड ओपन होत नव्हतं, ज्यामुळे आता सगळा पासवर्ड ओपन झाल्यानंतर नवीन माहिती समोर येते। वेगवेगळे डेटा जो आहे तो पोलिसांच्या हाती लागलेला आहे। या डेटामध्ये संपूर्ण जी माहिती आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते। निदा खान आणि दानिश शेख हा संपर्कात होतात, त्याबरोबर त्यांचे अनेक वेळा संपर्क देखील झालेला आहे। त्याचबरोबर ती या दानिश शेखमधल्या डेटामध्ये अनेक व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळतात, काही फोटो देखील पाहायला मिळतात। यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर दानिश शेखच्या मोबाईल पासवर्ड खोलल्यामुळे अनेक माहिती एसआयटीला मिळालेली आहे। यामुळे आता हे व्हिडिओ, त्याचबरोबर हे फोटो आणि हा झालेला संपर्क या सगळ्यांबाबतीत आता एसआयटी सखोल तपास हा दानिश शेख करणार आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी मोबाईलमधून अजून काय काय समोर येते, कुठले व्हिडिओ होते, कुठले फोटो होते, नेमकी संपर्क काय झाला आहे, सगळ्यांचा तपास जो आहे तो आता एसआयटी करताना पाहायला मिळणार आहे। अगदी त्यामुळे याच माहितीचं आता विश्लेषण सध्या सुरू आहे आणि त्यामुळे आता येत्या काळात या संदर्भात काय माहिती समोर येते हे पाहणं खरंच महत्त्वाचं। सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।